जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान आता 7 फेब्रुवारीला. 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार मतमोजणी. 3 दिवसाच्या दुखवट्यामुळे निवडणूक कार्यक्रमांमध्ये बदल. राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार पूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी नियोजित असलेली मतमोजणी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे, नामनिर्देशन पत्र मागे घेणे, चिन्ह वाटप तसेच निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 नंतर फक्त 2 आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्याने राज्य शासनाने 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यात दुखवटा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. सुधारित कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी 31 जानेवारी 2026 रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येणार असून निवडून आलेल्या सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.